नमस्कार. तुम्ही कधी विचार केला आहे का? आजकाल इतके लोक बद्धकोष्ठता, मूळव्याध किंवा पोट फुगणे आणि इतर पोटांच्या समस्यापासून का त्रस्त आहेत? तज्ज्ञांच्या मते याचे एक छुपे कारण आहे. ते म्हणजे आपण शौच करण्याची पद्धत. हजारो वर्षांपासून मानव शौचालयासाठी जाताना बसण्याच्या स्थितीचा वापर करत होता आणि आजही प्रत्येक प्राणी हीच पद्धत वापरतो. मात्र आधुनिकतेमुळे पाश्चिमात्य कमोड आले, ज्यांना आधुनिक, आरामदायक आणि स्टायलिश म्हणून विकले गेले. दुर्दैवाने ही परदेशी सवय आपल्या शरीराच्या नैसर्गिक रचनेच्याही विरोधात काम करते. बसण्याच्या स्थितीमागे स्पष्ट विज्ञान आहे. बसलेल्या स्थितीत गुदद्वाराचा कोन म्हणजेच गुदाशय आणि गुदद्वार यांच्यामधील जोड सुमारे 70% वर वाकलेला राहतो. यामुळे शौचाला बाहेर पडण्याचा मार्ग अडतो आणि शरीराला जास्त जोर लावावा लागतो. या उलट बसण्याच्या स्थितीत हा कोन सरळ होतो. यामुळे शौच कमी जोर लावून सहज बाहेर पडते, ज्यामुळे बद्धकोष्ठता, मूळव्याध आणि फिशरचा धोका कमी होतो. या स्थितीमुळे ओटीपोटाला एक विशिष्ट कोन मिळतो. गुडघे छातीच्या जवळ येतात आणि पोटाच्या आत एक सौम्य दाब निर्माण होतो, ज्यामुळे शौच नैसर्गिकरित्या आणि पूर्णपणे होते. म्हणूनच डॉक्टर अनेकदा पाश्चिमात्य कमोड वापरणाऱ्या लोकांना पायाखाली एक लहान स्टूल ठेवण्याचा देखील सल्ला देतात, जेणेकरून यामुळे अंशतः बसण्याची स्थिती निर्माण होऊ शकते. स्कॉटी पॉटी यासारखी उत्पादने फक्त भारतीय शौचालयांनी नेहमीच प्रदान केलेली गोष्ट पुन्हा शोधत आहेत. मुख्य बायोमेकॅनिकल फायद्यांव्यतिरिक्त इतरही अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. बसून शौच केल्याने शौचालयाला कमी वेळ लागतो, ज्यामुळे जोर लावण्याचा आणि मूळव्याधाचा धोका कमी होतो. महिलांसाठी भारतीय शौचालये थेट सीटच्या संपर्कात येणे टाळतात, ज्यामुळे मूत्रमार्गाच्या संसर्गाचा धोका देखील शक्यतो कमी होतो. याशिवाय लांब वेळ बसून राहण्याऐवजी या स्थितीमध्ये बसल्याने ओटीपोटाच्या स्नायूंवर कमी दाब येतो, ज्यामुळे आरोग्य चांगले राहते. अर्थात वृद्ध लोकांसाठी किंवा ज्यांना गुडघ्यांच्या समस्या आहेत त्यांच्यासाठी बदल करणे आवश्यक आहे, जसे की फूटस्टूल पकडण्यासाठी बार किंवा घरात कमोड आणि भारतीय शौचालय दोन्ही असणे गरजेचे आहे. विज्ञान हे निश्चितपणे सांगते, बसून शौच करण्याची स्थिती आपल्या शरीरासाठी नैसर्गिकरित्या विकसित झाली आहे. नेचरमध्ये प्रकाशित झालेल्या 2025च्या एका अभ्यासात प्रगत MRI स्कॅनचा वापर करून हे सिद्ध झाले आहे की बसलेल्या स्थितीत अशा प्रकारे संरेखित होते, जे बसून कधीही होऊ शकत नाही. ज्यामुळे कदाचित आधुनिक होणे म्हणजे पाश्चिमात्य देशांचे अनुकरण करणे नाही, तर जे आपल्या आरोग्याला खऱ्या अर्थाने आधार देते त्याकडे परत फिरणे आहे. भारतीय शौचालय फक्त एक पारंपरिक निवड नसून तर ती पोटाच्या आरोग्यासाठी एक सर्वात प्रगत पर्याय असू शकते. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या हॅपीएस्ट हेल्थ मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.